नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। उन्हाळकाम स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण उपवासाचा पदार्थ बघणार आहोत, जो बनवायला खूप सोपा आहे आणि एकदा बनवून ठेवा आणि वर्षभर तुम्ही हवे तेव्हा हा पदार्थ खाऊ शकता। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर गावाकडे मी हा पदार्थ बनवत आहे, त्यामुळे मी इकडं चूल मांडलेली आहे आणि चांगला जाळ लावलेला आहे चुलीला। त्यावरती मोठं पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे जेणेकरून ते खाली तळाला चिकटू नये म्हणून। आणि यामध्ये मी पाणी ओतून घेत आहे। तर इथं मी 1 किलो भगर वापरणार आहे, त्याच्यासाठी मी 5 तांबे पाणी घेतलेलं आहे। तर हे पाणी परफेक्ट होतं। आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे, त्याच्यासाठी मी हे झाकण ठेवलं होतं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथं मी 1 किलो भगर वापरणार आहे आणि त्यासोबत बटाटा आणि थोडा साबुदाणाही, त्या हिशोबाने मी यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। आता ही 1 किलो भगर आहे, या भगरीला मी स्वच्छ निवडून घेतलेलं आहे, करून घेतलेलं आहे आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता पाण्याला उकळी आली की आपण ही भगर यामध्ये घालून घ्यायची आहे पाण्यामध्ये आणि चांगली शिजवून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता जाळही चांगला लावलेला आहे। सुरुवातीला उकळी येईपर्यंत जाळ चांगला ठेवायचा आहे। गॅसवर करत असाल तर हाय फ्लेम ठेवायची आहे। त्यानंतर उकळी आल्यानंतर आपण याला मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवायचं आहे। तर इथं भगरीला चांगली उकळी आली की आपण आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता भगर तळाला चिकटू नये म्हणून मध्ये मध्ये याला मिक्स करून घ्यावं लागतं। आता इथं मी साधारण पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे, तर तो भिजवून घेतलेला आहे, रात्री भिजत घातला होता, तोही यामध्ये घालून घ्यायचा आहे। भगर 5 मिनटं शिजल्यानंतर आपण साबुदाणा त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता परत यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे 5 मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी लाल मिरची पावडर वापरणार आहे। हवं तर तुम्ही हिरव्या मिरची कुटून घातली तरीही चालेल किंवा नुसतं मिठाचं केलं तरीही छान लागतं, पण मी इथं तिखट घालते, सर्वांना तिखट आवडतं म्हणून। आणि साधारण मी इथं अर्धा किलो बटाटे किसून घेतलेले आहेत, अशा पद्धतीनं मोठ्या किसणीने ती यामध्ये घालून घेणार आहे। आता हे बटाटे जे आहेत ते पाण्यातून आपण व्यवस्थित पिळून घालायचे आहेत, जेणेकरून त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी जाणार नाही। तर आपण जे 5 तांबे पाणी ओतलेलं होतं ते लिटरमध्ये म्हणाल तर ते 2.5 लिटर आहे, म्हणजे 1 किलो भगरीसाठी आपल्याला 2.5 लिटर पाणी लागतं। तर त्यामध्ये परफेक्ट भगर आणि साबुदाणा बटाटे शिजतात। आपण आता बटाटे आणि लाल मिरची पावडर यामध्ये घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊया। आता हे चुलीवर करत आहे, त्यामुळे मी जाळ पूर्णपणे बंद केलेला आहे आणि जो विस्तव आहे त्याच्यावरती हे 5 मिनिटं मी वाफवून घेणार आहे। जर तुम्ही गॅसवरती करत असाल तर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि 5 ते 7 मिनिटं छान वाफवून घ्यायचं आहे। आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून वाफवून घेऊया। परत एकदा मी मध्येच ओपन करून हे एकदा मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून ते तळाला चिकटणार नाही। गॅसची फ्लेम लो जरी असेल तरी आपल्याला हे मिक्स करायचं आहे। तर इथे मी एकदा मिक्स करून घेते आणि परत एकदा याच्यावरती झाकण ठेवून चांगली वाफवून घेते। तर इथं बघू शकता मस्त असं हे शिजून निघालेलं आहे। तुम्हाला दाखवते भगर यातली शिजलेली आहे का, बटाटा शिजलेला आहे का, ते साबुदाणाही छान शिजतो। तर एकदा मिक्स करून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता मी इथं बटाटा दाखवते शिजलेला आहे का, तर मस्त असं शिजलेलं आहे आणि आपली भगरही शिजलेली आहे। आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे। बघू शकता मस्त बटाटा वाफलून निघालेला आहे आणि हे चकली किंवा तुम्ही याचे कुरकुरेही करू शकता, चवीला खूप टेस्टी लागतात। उपवास म्हटलं की फक्त साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो, त्याच्यासोबत काहीतरी तोंडी लावायला लागतं, अशा वेळेस हा पदार्थ नक्कीच उपयोगाला येतो। एकदा बनवायचा आणि वर्षभर तुम्ही हवं तेव्हा हा खाऊ शकता। आता इथं मी शेवगा घेतलेला आहे, त्यामध्ये चकलीची चिपळी आहे ती टाकलेली आहे। आता त्यामध्ये आपण जे मिश्रण बनवलेलं आहे भगरीचं ते यामध्ये घालून घेऊया आणि याच्या चकल्या सोडूया किंवा तुम्ही याच्या कुरकुरीसारख्या पट्ट्याही सोडू शकता। तर इकडं मी कपडा टाकलेला आहे मस्तपैकी बाजेवरती आणि अशा पद्धतीनं आपण याला शेवग्याने सोडून घ्यायचं आहे। तर नवरात्रामध्ये किंवा एकादशीला बऱ्याच जणांचे घरात वार असतात, उपवास असतात, अशा वेळेस काहीतरी खायला लागतं, सारखं सारखं साबुदाणा किंवा भगर खाऊन कंटाळा येतो, अशा वेळेस हे आपण 4 जरी तळले तरी आपला नाश्ता होतो। तुम्ही बघू शकता मी गोल गोलही सोडलेलं आहे आणि कुरकुरेसारखंही याचं अशा पद्धतीनं सोडू शकता आणि याला चांगलंसं वाळवून घ्यायचं आहे। तर हे तळून खायचं आहे, खूप खुसखुशीत होतात, अजिबात कडक कडकडीत लागत नाहीत किंवा कडक होत नाहीत।
या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा, मस्त खुसखुशीत कुरकुरीत लागतात हे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं मी या चकल्या सोडून घेते। हे पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। एकदम गरम पिठाचं सोडलं तर ते व्यवस्थित होणार नाही आणि खूप थंडही नाही होऊ द्यायचं। मीडियम गरम असताना आपण चकल्या केल्या तर या चकल्या व्यवस्थित होतात। बघू शकता अशा पद्धतीनं मी चकल्या आणि कुरकुरे दोन्हीही छान असे बनवून घेणार आहे। आता हे सर्व सोडल्यानंतर चांगलं 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे। कडकडीत असं उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे, जेणेकरून या आपल्याला वर्षभर वापरता येतील। आणि तुम्ही इथे बघू शकता छान अशा गोलही चकल्या झालेल्या आहेत आणि मी अशा पद्धतीनं कुरकुरेही सोडलेले आहेत। तुम्ही सांडगेही सोडू शकता याचे। तर इथे मी 2 ते 3 दिवस उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये चांगले वाळवून घेतलेले आहेत या चकल्या, उपवासाच्या चकल्या। तर इथं आपल्या या चकल्या तयार आहेत। एक तुम्हाला मी तोडून दाखवते, मस्त कडक अशा उन्हामध्ये वाळलेली आहे। या वर्षभर तुम्ही हव्या तेव्हा खाऊ शकता तळून। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।